अर्थातच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं निधन झालंय. एकीकडे साश्रुनयनांनी पर्रीकरांना निरोप दिला जातोय, तर दुसरीकडे गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. प्रमोद सावंत आता गोव्याचे नवे मुख्यमंत्री होणार, याच्यावर आता हळूच काही कालावधीनं शिक्कामोर्तब होत आहे. पण दुसरीकडे त्याच दरम्यान राजकीय घडामोडी वेगानं वाढल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे प्रमोद सावंतांना समर्थन आहे, तर काँग्रेसकडूनही सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे धाव घेतली जाते. गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. प्रमोद सावंतांच्या निमित्तानं भाजपनं आपला चेहरा पुढे केलाय, तर या सगळ्याच्या निमित्तानं राजकारणही तेवढंच वाढू लागलंय. दरम्यान लोबो यांची 2 उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षानं प्रमोद सावंतांना विरोध केलाय. काँग्रेसकडूनही सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे धाव घेण्यात आली आहे. या सगळ्यावर उल्हास बापट यांचं काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. बापट सर, काय सांगणार ज्या पद्धतीने खरं तर मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर खरं तर आता नेमका पुढचा मुख्यमंत्री कोण होईल या संदर्भात ज्या काही पेच निर्माण झालेला आहे, घटनात्मक दृष्टिकोनातून हा पेच कसा सोडवला जाऊ शकतो? एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या मंत्र्याचा मृत्यू झाला किंवा एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिला किंवा त्याला काढून टाकलं तर सरकारवर परिणाम होत नाही. परंतु मुख्यमंत्र्यांचा जर का मृत्यू झाला किंवा त्यांनी राजीनामा दिला तर ते मंत्रिमंडळ रद्द होतं, नवीन मुख्यमंत्री नेमावा लागतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की केंद्रात जसं संसदीय पद्धती आहे तशीच राज्यांमध्ये पण संसदीय पद्धती आहे, फक्त नावं वेगळी आहेत. तिथे राष्ट्रपती असतील तर इथे राज्यपाल आहेत, तिथे पंतप्रधान असतील तर इथे मुख्यमंत्री आहेत. आता 163 कलमाखाली असं म्हटलेलं आहे केंद्र सरकारसारखंच की देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाइज द गव्हर्नर. पुढचं जे कलम आहे 164 त्याच्यात असं म्हटलं आहे की चीफ मिनिस्टरची नेमणूक राज्यपाल करतील आणि इतर मंत्र्यांची नेमणूक राज्यपाल चीफ मिनिस्टरच्या सांगण्यावरनं करतील. तर चीफ मिनिस्टर कोणाला नेमायचा हा पूर्ण डिस्क्रिशन राज्यपालांचा आहे. घटनांनी त्याबद्दल काही म्हटलेलं नाही. याचं सोपं कारण असं आहे की ज्यावेळी घटना लिहिली गेली त्यावेळी घटनाकारांना असं वाटलं असेल की कुठल्या तरी पक्षाला बहुमत असेल त्या नेत्याला हे बोलवतील, संयुक्त सरकार तयार होतील, अनेक पक्ष निर्माण होतील, हे त्यांना कदाचित त्यावेळी सुचलं नसेल. पण त्यामुळे झालंय काय आता की 2 प्रथा पडल्यात आपल्याकडे. एक म्हणजे ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त सदस्य आहेत त्यांना बोलवायचं, त्याच्या नेत्याला म्हणजे, किंवा जे 2-4 पक्ष एकत्र येऊन बहुमत देऊ शकतात अशाच्या नेत्याला बोलवायचं. तर यातलं कुठलं स्वीकारायचा पर्याय हे पूर्णपणे गव्हर्नरच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे. ह्या कोर्टात जाता येत नाही याच्या विरुद्ध, हे मर्जीचा प्रश्न आहे. आता एक गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगतो, म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडे अजून या प्रथा पडलेल्या नाही आहेत. 70 वर्ष लोकशाहीला झाली की बघ कोणाला नेमायचं, सगळ्यात जास्त संख्या आहे त्यांना नेमायचं का जे बहुमत देऊ शकतील त्यांना नेमायचं, हे अजून सिद्ध नाही. हे अजून आपल्या इथे प्रथाही निर्माण झालेली नाही. आणि गव्हर्नर जो आहे त्याची ट्रिकी सिच्युएशन आहे फार. म्हणजे गव्हर्नर हा अगतिकच असतो. त्याची नेमणूक पण राष्ट्रपती करतात पंतप्रधानांच्या सांगण्यावरून, आणि त्याची ही होल्ड्स ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर. म्हणजे गव्हर्नरला नेमणं आणि त्याला काढून टाकणं हे दोन्ही पंतप्रधानांच्या हातात असल्यामुळे सामान्यपणे नेहरूंच्या काळापासून ते आत्तापर्यंत गव्हर्नर हे पंतप्रधानांना खुश ठेवायचा प्रयत्न करतात. आत्ताचा जो गव्हर्नर आहे तो बीजेपीचे आहेत, बाई आहेत त्या. त्यामुळे आता त्या कुठला निर्णय घेतात त्या पूर्ण इम्पार्शल, अपेक्षा अशी आहे की गव्हर्नरनी पूर्ण इम्पार्शल राहायला पाहिजे. तर ते तशा निर्णय घेतात का त्या बीजेपीला झुकतं माप देतात हे आता आपल्याला बघावं लागेल. पण जसं कुठल्या याच्यात कोर्टात जाता येत नाही हे लक्षात ठेवा. महत्वाचं कारण जर समजा ज्या पक्षाला बोलवलं त्यांना बहुमत सुद्धा 1 किंवा 2 दिवसात त्यांना फ्लोअरवरती हे करावं लागणार आहे, जसं कोर्टाचा निर्णय आहे. काय नेमका तो निर्णय आहे, कशा पद्धतीने त्यांना बहुमत, स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी हे करावं लागेल? नाही, कसं होतं आता कर्नाटकमध्ये आता जी स्थिती झाली त्याच्यामध्ये त्यांनी 8 दिवस मागितले होते, तर या गव्हर्नर साहेबांनी 15 दिवस दिले त्यांना. त्याच्या विरुद्ध लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की इतका वेळ जर का तुम्ही दिलात तर तिथे प्रचंड हॉर्स ट्रेडिंग होईल, विकत घेण्याचे कार्यक्रम चालू होतील आणि त्यामुळे 2च दिवस तुम्हाला मिळतील. तेव्हा हा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाचा असा आहे की 2 दिवसाहून जास्त
वेळ मिळणार नाही. तुम्ही जर का म्हणत असाल की आमचं बहुमत आहे तर ते 2 दिवसात सिद्ध करा. धन्यवाद सर. तर खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की घटनेमध्ये सुद्धा तसा स्पष्ट कुठेही उल्लेख नाही. मात्र ज्या पद्धतीने प्रथा परंपरा पडायला पाहिजे होत्या त्या पडलेल्या नाहीयेत आणि कदाचित या सगळ्या गोष्टीचा फायदा हा भाजप पक्ष हा घेऊ शकतो अशी सुद्धा शक्यता बापट सरांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.